कसं आहे ना, मनुष्याला एखाद्या गोष्टीचं जे व्यसन लागतं ना आयुष्यभराचं, ते त्याच्याकडनं कधीच सुटत नाही. तसंच जे भटकी असतात सह्याद्रीमध्ये भटकणारे, त्यांना जे आयुष्यभराचं व्यसन लागतं भटकण्याचं, तर ते त्यांच्याकडनं कधीच सुटत नाही. त्यातलेच आम्ही 3 मित्र आहेत. तर आज आम्ही निघालेलो आहे सह्याद्रीमध्ये एका पवन मावळ प्रांतामध्ये एका किल्ल्याला भेट द्यायला. त्याचं नाव म्हणजे तिकोना. तर त्या ठिकाणी आम्ही स्टे करणार आहे. तिथला इतिहास जाणून घेऊया, तिथली वास्तू जाणून घेऊया, तिथं कसं पोचावं लागतं, कुठून किती मार्ग आहेत. तर ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमधनं दाखवेलच. आणि तत्पूर्वी आता आपल्याला निघायचं आहे पनवेल स्टेशनला. तेजस आणि प्रेम हे दोघंही वेट करत आहे आपला. आणि तिथून आता आपल्याला निघायचं आहे बसने लोणावळ्यापर्यंत, आणि लोणावळ्याहून आपल्याला लोकल ट्रान्सपोर्टने किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचायचं. मुंबई पुणे रस्त्यावरून दिसणारे लोहगड आणि विसापूर किल्ले आपल्याला सर्वांना माहीत आहे. या किल्ल्यांच्या मागील बाजूस पवन मावळ प्रांतात असणाऱ्या तिकोना उर्फ वितंडगड या किल्ल्याला आज आपण भेट देत आहोत. प्लॅनमध्ये थोडा चेंज झाला आहे. मी पनवेल स्टेशनला जाणार होतो, तर प्रेमचा कॉल आला की मानसरोवर स्टेशनला उतर आणि जे मॅगडी लागतं आपल्याला रस्त्यात हायवेला, तर त्या ठिकाणी आपल्याला लोणावळ्यासाठी जे पण बस वगैरे जे ट्रॅव्हल्स वगैरे मिळतील आपल्याला, तर त्या ठिकाणी मी आता इथं आलेलो आहे. तर मला तेजस पण भेटला, इथं तेजस भेटलेला आहे. आता प्रेमचा आम्ही वेट करतोय. तर प्रेम आल्यानंतर मी त्याची ओळख करून देतो. आता प्रेम येतोय, पूर्ण जिमची बॅग घेऊन आलेला आहे, टेंट वगैरे. कसं आहे एकदम. आता इथून आपल्याला बस मिळेल का? ही वेगळं आहे बोललं ना, एक बस मिळेल का? अच्छा ठीक आहे. आता आम्ही लोणावळा बस स्टँडला पोचलो आहे. इथून आता आम्हाला कामशेत जाणारी जी बस आहे तर ती पकडायची आहे, आणि मग तिथून पुढे पवना डॅमपर्यंत टॅक्सीने जायचं. उसाचा रस पितोय आता आम्ही या ठिकाणी मस्त. कसं आहे? आता एक कामशेत बस आलेली आहे, त्याच्याने आता जायचं आहे आम्हाला. हे चला. या किल्ल्यावर जाण्यासाठी लोणावळा ते कामशेतपर्यंत बसने येऊ शकता. आता आम्ही कामशेतला उतरलो बसने. आता ही जीप आहे, तर ही जीप आम्हाला पवननगर या ठिकाणी सोडते. पण आम्ही त्या काकांना थोडे रिक्वेस्ट केली की आम्हाला डायरेक्ट गडाच्या पायथ्यापर्यंत सोडा, तर ते राजी झाले. पूर्ण गच्च भरलेली. पहिल्या सीटवर 5 लोक आहेत ना, 5 लोक आहेत. आणि आम्ही कामशेतवरून पवना नगरपर्यंत बस किंवा खाजगी जीपने येऊ शकता. तिथून परत तुम्हाला बस किंवा जीपने तिकोना पेठला पोहोचावं लागतं. आता आम्हाला या काकांनी इथं सोडलेलं आहे तिकोना पेठला. हा जो दिसतोय झाडाच्या मागे तो तिकोना गड आहे. आता इथून आम्हाला पायी तिकोना गडावर जायचं आहे. आता 3:40 झालेले आहे. भर उन्हामध्ये आम्ही आता गडावर निघालो आहे. साईडने पूर्ण सुकलेलं आहे. हा समोरचा गड. किल्ल्याच्या पायथ्याला काही हॉटेल्स आहे. या ठिकाणी तुम्ही तुमचे वाहन पार्क करू शकता. तुम्ही या वाटेने पुढे चालून आल्यानंतर तुम्हाला इथे एक फळी लागलेली आहे पाटी, गडाकडे जाण्याचा मार्ग. तर इथून आपल्याला वरती जायचं आहे गडावर. तिकोना पेठेतून आपल्याला प्रवेश होतो उभ्या कड्यावरून एकदम दरवाजात. हा गडावरचा पहिला चेक पॉईंट आहे. पूर्वीच्या काळी दरवाजात तपासणी वगैरे व्हायची, तर हा तो एक पॉईंट आहे.
गडाचा माथा थोडा बहुत तिकोनी आकाराचा आहे, म्हणून या 3 कोनाच्या किल्ल्याचे नाव तिकोना. हा गडाचा एक बुरुज लागलेला आहे इथं, कोण म्हणू शकतो आपण. इथून असं यावं लागतं. आम्ही आता समोरून आलो इथून. गडावर प्रवेश करण्यास 4 दरवाज्यांची मालिका ओलांडावी लागतेच. या ठिकाणी बसण्यासाठी काही व्यवस्था केलेली आहे. छोटी खिंड आहे, त्यातनं आपल्याला पुढे जावं लागतं. इथं परत आपल्याला एक तिसरी खिंड लागलेली आहे, बघू शकते. इथं दरवाजा पण लागलेला आहे, गडाचा पहिला दरवाजा चांगल्या स्थितीमध्ये, लाकडी दरवाजा आहे मस्त. पाहणीकरींसाठी गडावर काही कामं चालू त्यामुळे इथं जरा सिमेंटच्या गोण्या दिसत आहेत. हा एक वेताळ दरवाजा लागला इथं, 2 बुरुज आहेत. गडाचे दुसरे प्रवेश इथं साईडला देवळे आहेत, आता ते उद्ध्वस्त झालेलं आहे, पडक्या अवस्थेत आहे. आणि इथं गडावर काही काम चालू आहे, तर हा चुना आहे, हे लोक काम करतात इथं. वेताळ दरवाजाच्या पुढून आपण चालत आल्यानंतर आपल्याला इथं सफेददाग मारुतीची मूर्ती बघायला मिळते. आणि तिच्या खाली एक जी राक्षसीने, तिला म्हटलं जातं पनवती, तर अशीच आपल्याला मूर्ती त्रिंगलवाडी गडावर पण बघायला मिळते. इथे पण आपल्याला काही वाड्याचे औषध बघायला मिळतं. इथं गडावर काम चालू आहे, त्याचं क्रेन लावलं आहे आणि इथं एक गुहा आहे आणि पाण्याचं टाक आहे मोठं. इथं बाबा पण असतात. या बाबांच्या गुहेजवळ आपल्याला एक पाटी लावलेली आहे. इथं लिहिलेलं आहे की महादरवाजाकडे जाण्याचा मार्ग, आणि इकडं वितंडेश्वर मंदिराकडे. आता आपण वितंडेश्वर मंदिराकडे जाऊ, बाले किल्ल्याकडे, आणि उद्या सकाळी आपण महादरवाजाकडे जाऊ. इथं चुन्याचा घाणा बघायला मिळतो आपल्याला. आणि आता इथून आपल्याला बाले किल्ल्यावर जायचं आहे. किल्ल्याचा उपयोग संपूर्ण पवन मावळ प्रांतावर देखरेख ठेवण्यासाठी होत असे. सन 1660 मध्ये या भागाच्या सुरक्षतेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. पावसाचं वातावरण झालेलं आहे. ठिकाणी देवळ्या दिसतं आपल्याला, आणि इथं खाली पाण्याचा टाका दिसतोय. आणि परत आपल्याला वरती जायचं आहे. आम्ही जस्ट बाले किल्ल्याच्या दरवाजाला पोहोचलोय. तुम्ही बघू शकता 2 बुरुज आहे,
आणि साईडला इकडे आपल्याला देवड्या बघायला मिळतात पहारेकऱ्यांसाठी. इथं पण बसण्याची व्यवस्था केलेली त्यांना. आणि इथं आपला हा एक तटबंदीचा बुरुज आहे. म्हणजे किल्लेदार असतात खाली इथं लक्ष देण्यासाठी, त्यांच्यासाठी इथं चेअर ठेवलेली आहे. ठिकाणी आपल्याला फांजा बघायला मिळत आहेत शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी. तर ह्या ठिकाणी मस्त त्यांनी केलेलं आहे, टेक्नॉलॉजी छान केलेली आहे. तर इथून बघितलं तर खालचा पूर्ण पायरी मार्ग दिसतोय. ते 3 फांजा दिसतात इथं. वरती इथं एक पठार लागतं आपल्याला. तटबंदी पण बघायला मिळते, फांजा पण आहे. अजून पण चांगल्या स्थितीत हे तटबंदी बघायला मिळते आपल्याला. पाण्याच्या टाक्या बघायला मिळतात आपल्याला. 3 टाक्या. पाणी हाही चांगलं आहे. आज आमचं असं वाटतं की आम्ही इथंच राहावं, असं इथंच टेंट टाकायचा. बोरगड चढून गेल्यावर माथ्यावर कारले, भाजे, बेडसे, भंडारा आणि शेलारवाडी या लेण्या दिसतात. या लेण्यांच्या सुरक्षितेसाठी उभारलेले किल्ले म्हणजे लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना. प्राचीन बंदरांना घाटमाथ्याशी जोडणारे अनेक घाटवाटा या परिसरात आहेत. त्यामुळे यावर वचक ठेवण्यासाठी या दुर्गांची निर्मिती केली होती. साधारण या परिसरातील लेणी ही बुद्ध आणि हिनियन पद्धतीची असल्यामुळे हे सर्व किल्ले 800 ते 1000 या काळात बांधलेले असावेत. आपल्याला बघायला मिळतं. परत आपल्याला या ठिकाणी एक बुरुज बघायला मिळतो. पहिले तो आपण तिकडच्या साईडला एक बुरुज कव्हर केला, त्यानंतर सेकंड हा एक बुरुज कव्हर केला, आता हा तिसरा. म्हणून गडाला तिकोना असं नाव पडलेलं आहे. पूर्ण ढग जमा झालेले आहेत, पूर्ण धुकं झालं आहे, हवा चालू आहे.
रात्रीचा व्ह्यू मस्त छान असा डॅमचा, लोकांचे टेंट. आता आम्ही इथे जेवायला बसू. आमचं जेवण रेडी झालेलं आहे. मस्त छान असा भात. तर मी बसणार आहे जेवायला. चला मग तुम्ही पण या जेवायला. मित्रांनो, आत्ताच आमचं जेवण झालेलं. छान अशी खिचडी केली होती प्रेमने आणि त्याच्यासोबत सॅलड होतं. कैरी, टोमॅटो, कांदा, काकडी असं छान जेवण झालं. आणि बसलो आता टेंटमध्ये. सकाळी जी पण आम्ही धमाल केली येताना ती थोडीशी रिव्ह्यू करतोय आम्ही आणि आता झोपतो. चला मग. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. आता आम्ही सनराईज बघायला आलो आहे वरती आणि इकडे इन्स्टा 360 लावलेला आहे टाईम लॅप्सला. तुम्हाला दाखवतो आम्ही. आपली महाराजांची जी सदर आहे ती बघायला मिळते. पडकी अवस्थेत आहे. तत्पूर्वी इथं शूज काढून घ्यायचे, मगच वरती जायचं. महाराज या ठिकाणी रयतेचे जे न्याय निवाडी करण्यासाठी इथं बसत असतात. मस्त जागा आहे. जून 1665 रोजी इतिहास प्रसिद्ध पुरंदराचा तह झाला होता. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजा जयसिंगाला 23 किल्ले दिले होते. त्यात तिकोना किल्ल्याचाही समावेश आहे. आता आपण बाली किल्ल्यावर आहे आणि हे समोर जे मंदिर दिसतं ते वितंडेश्वराचं आणि त्याच्या एक्झॅक्ट खाली ही एक लेणी बघायला मिळते. ही लेणी बघून असं वाटतं की सातवाहनकालीन लेणी असावी. लेणीच्या साईडला 2 भुयार कोरलेले दिसत आहेत. दोघं पण खोल आहेत. आपण जाऊन बघू मध्ये. आरपार आहे इकडनं तिकडनं. तर काही नाही मध्ये. आता आपण गड उतार झालेलो आहे. बाली किल्ल्याकडनं खाली आलेलो आहे आणि इकडे आपण महादरवाजाकडे आता जातोय. त्यानंतर आपण पायथ्यापर्यंत जाऊ. दरवाजा बघायला मिळतोय आणि त्यानंतर इकडे साईडला काही टाकी आणि दरवाजा असावा मे बी. आता आपण खाली उतरायला सुरुवात करू. मित्र, गड पूर्ण बघून झालेला आहे. रात्री आम्ही मुक्काम केला गडावर, धमाल केली आणि सगळे गडावरचे अवशेष बघितले. सगळे जे काही मंदिर वगैरे, पाण्याचे टाकी, बुरुज वगैरे सगळं बघितलं आम्ही, कव्हर केलं. आता गड उतरायला सुरुवात करतोय. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टेक केअर. पाटील इतका रिस्की पॅच उतरतात आहेत.
आपण आलेलो त्या रस्त्याने बिलकुल जात नाहीये. इथे आमचा प्रेशर हे तू खाली बघ. A few moments later. सो फायनली आम्ही गड जिंकलेला आहे. म्हणजे नाही तसं नाही, म्हणजे सांगतोय, म्हणजे रस्ता नसतानाही आम्ही त्या रस्त्यावरून आलो आहे. हे सर्वात मोठं आमच्यासाठी जिंकणं होतं. आणि आमचे ट्रेकर होते मयूर पाटील, यांना प्लीज कॉल करा अशा जंगलातून खाली यायचं असेल तर. नंबर आहे, नंबर काय देऊ, काय हां डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल खाली नंबर. हा डोंगर तसं बघायला गेलं तर इझी आहे, पण आम्ही हार्ड केला त्याला. आमच्या अंगात मस्ती होती, आम्ही हार्ड केला. इझी गोष्ट या मयूर पाटलांना आवडत नाही, त्यामुळे ते कठीण गोष्ट करतात आयुष्यात.